माझा राघव बघा, मी बनवलेले गुलाबजाम कसे चवीने खातोय. तुम्हाला जर आमच्या हातचे गुलाबजाम खायचे असतील तर पाटस आणि कुरकुमच्या बाजारामध्ये नक्की येऊन आमच्या गुलाबजामचा आस्वाद घ्या. हे बघा मंडळी, आता वाजतायत गुरुवारी. आज गुरुवार आहे आणि आजची वाजता दुपारची 4 आणि मला जायचं आहे कुरकुमच्या बाजारामध्ये. आणि कुरकुमच्या बाजारात जाण्याच्या आधी मी ही भाजीची तयारी करून ठेवते. इथं मी कोबी आणि मटार उकळायला ठेवलेत आणि इथं मसाला तयार करते. कारण आपण बाजारात निघून आपल्याला परत यायला वाजतात 9 साडेनऊ आणि तिथून परत आल्यावर स्वयंपाक करणं खूप जीवावर येतं. माणूस दमून जातो कामाने घेतल्या उभं राहून राहून. तर आता मी करते भाजी आणि जमलंच वेळ मिळाला तर आता लावून ठेवीन, नाही तर तिथून आल्यावर फक्त भाकरी टाकायच्या म्हणजे झालं. बघू आता कसं होतं. तर दादू झोपला अजून, बाजाराला जायचं आम्हाला. तयारी करून ठेवायची, थोडीफार तयारी करून ठेवली आणि भाजी करून ठेवते म्हणजे तिकडनं आल्यावर एक तरी टेन्शन राहणार नाही माझ्या मागे. कांदा मंडळी, इकडे माझी भाजी बनवून तयार आहे. हे बघा, आलू मटरची गोबी मटरची भाजी आहे आणि इकडे भात बनतोय दादूसाठी. आणि हे सगळं आवडून मला जायचं कुरकुमच्या बाजारात, त्याच्यासाठी मी तयारी केली ते तुम्हाला दाखवते. हे बघा, पिशवी करून ठेवली बाजारात जाण्यासाठी. आम्ही तयारी करून ठेवेस्तोवर दादूचे बाबा आले आम्हाला घ्यायला आणि जरा उशीरच झालेला, 5-5:30 वाजले होते घरातून निघायला. तरीही भरपूर ऊन तापत होतं. बाजारात पोहोचले तर आधी बघितलं ह्या ताई आल्यात का नाही. ह्या ताई तर जणू माझ्या सपोर्ट सिस्टीमच झाल्यात कुरकुमच्या बाजारामध्ये. कोणी म्हणतं स्त्री स्त्रीला मागं खेचते, पण खरं सांगते ह्या बाईने मला या बाजारात इतकी मदत केली आहे ना, एवढे कोण्या ओळखीच्या स्त्रीनेही माझी मदत केली नसती. आणि हा माझा दादू त्या ताईंजवळचे मस्त जामून आणून मला खायला देतोय. मी दुकान लावता लावता ती एन्जॉयही करत आहे. माझा उपवास होता तर मी त्यांच्याजवळचे जामून, आपल्या भुईमुगाच्या शेंगा सगळं खाल्लं. आणि ती बाई एवढ्या मोठ्या मनाची आहे ना, मला स्वतःहून देते. आम्ही मस्त मैत्रिणी झालो आहे, आता छान गप्पा मारतो. मी दुकान लावून घेत होते पटपट. म्हटलं चला आता दुकान लावून घेऊ, कारण मला बाजारात पोहोचल्यावर सर्वात आधी हीच घाई असते की माझं दुकान पटकन लागलं पाहिजे. कारण आधीच मला बाजारात जायला उशीर होतो आणि गिऱ्हाईकीही चालू झालेली असते. त्यात मध्ये मध्ये लोक म्हणजेच आपले फॉलोअर सबस्क्रायबर भेटतात, ते बोलायला येतात आणि त्यांना दिसलं का व्हिडिओ चालू आहे म्हणून ते लांबूनच बोलत होते. चहा घेऊन बघितला पण इतका बेकार चहा होता ना, अजिबात चव नव्हती चहाला. तो राहू दिला बाजूला. हे दादा आले गुलाबजामुन खायला. त्यांनी बघा कसा रिव्ह्यू दिला आहे गुलाबजामचा. त्यांना विचारून मी व्हिडिओ काढला. म्हटलं तुमचा व्हिडिओ काढू का, आवडला तर सांगा, नाही आवडले तरी तसं सांगा मला. आणि त्यांनी हा असा रिव्ह्यू दिला आहे. माझा दादू मंदिरातून जाऊन फिरून वगैरे आला आणि मग बसला भाजीपाला विकायला मावशीच्या दुकानावर. आता तो बटाटे कांदे सगळं विकतोय. आणि त्यानंतर हे दादा आणि दीदी आलेत मला भेटायला. आपले फॉलोअर आहेत ते. बाजारात मला टेन्शन आलेलं, आता एवढे गुलाबजामुन राहिले, 7-7:30 वाजले, संपतील का नाही. पण आपली सगळी काळजी स्वामी समर्थांना असते. त्यांना म्हटलं बाबा तुमच्या भरोशावर आहे, आता काय करायचं आहे तुम्हीच बघा. दादू चालला परत बाजारात फिरायला आणि मी माझ्या टेन्शनमध्ये. पण आपले सगळे गुलाबजामुन संपले. घरी आले तर भातन भाजी झालेली होती, भाकरी टाकल्या आणि जेवण करायला घेतलं. चला आता मी व्हिडिओ येथे सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा मला.